परमपूज्य शुभदास महाराज संजीवनी समाधी स्थळ आहे, जे म्हणजे हिवरा आश्रम ज्याला म्हणतो. हा रोड आहे मेहकर कडून हा चिखलीकडे जाते आणि तिथे शुभदास महाराज यांचा आश्रम आहे. समोर जे आपण पाहता हे विवेकानंद आश्रम, म्हणजे शुभदास महाराज यांचे गुरु हे विवेकानंद यांना मानत होते. ही त्यांची शाळा आणि हा आहे समोरचा जो आश्रम. आश्रम जवळजवळ 10 ते 12 एकरात पसरलेला आहे. हे सर्व तुम्ही झाडं वगैरे पाहू शकता. शेगाव नंतर हे एक आश्रम असा आहे की जिथं सुविधा ज्या आहेत त्या व्यवस्थित आहेत. महाराजांचं संजीवन समाधी आहे, तिथे बांधकाम चालूच आहे. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे महाराजांची. परमपूज्य सुखदासजी महाराज यांना जाऊन जवळजवळ 7 वर्षे झालेले आहेत. हेच ते मंदिर आहे ज्यांची इथे संजीवनी समाधी आहे. कॅमेरामॅन आपल्याला माहिती आहे. पूर्ण हे कारागीर जे राजस्थानचे आहे पूर्ण काम चालू आहे. सुखदासजी महाराज यांना दैवी शक्ती प्राप्त होती. ते विवेकानंदांचा अवतार आहेत असे लोक समजत होते. तिथे आलेला रोगी त्यांनी जर नियमाचं पालन केलं आणि वेळेवर ट्रीटमेंट घेतली, अनवासी जे राहतात त्यांना हॉस्टेल सुद्धा होत होता अशी आख्यायिका आहे आणि त्याचा अनुभव सुद्धा आलेला आहे. असेच काही जे तिथं आलेले रुग्ण होते त्यांच्यासुद्धा आपण मुलाखती घेतल्या. विवेकानंद आश्रमचा पत्ता जर आपल्याला लागल्यास हिवरा आश्रम, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा. आपण तिथे आपल्या विधी दाखवून स्वस्तात तिथं रोगावर उपचार करू शकता. लोकांचे आलेले अनुभव इकडे त्यांची दुसरी शाळा. काही लोकांनी आश्रमावर थोडंसं आक्षेप घेतलेले होते, पण इथले जे सुखदास महाराज होते ते खरंच सेवाभावी होते. त्यामुळे हा जो लोकांना अनुभव आला, असेच इथे आलेले कित्येक वर्षापासून जे लोक आहेत त्यांना आलेला अनुभव आहे. आपण त्यांच्या तोंडून वधवून घेऊ. नमस्कार, काय नाव आहे? केशवराव आनंद रेंडे मोवाडी. मोहारी. काय अनुभव काय म्हणते इथला? अनुभव म्हणजे 100% अनुभव इथला. महाराज बाबा महाराज म्हणल्यानंतर काय पाहायचं काम. तुम्ही अनुभव तुम्हाला असा कोणता आला इथं? अनुभव म्हणजे तब्येतीचा, औषधीचा. तर ते गोळ्या. कोणती तब्येत? तब्येत म्हणजे मी कंबरपर्यंत खाली शिरचिप केले पायाची. त्याच्याकरता आलो मी आज. तर ते मोडतात ते तब्येत, कंबर मोडतात, पाय. तुम्हाला अनुभव आला का मग इथला? हो. तुम्ही कोणत्या गावचे? अंमळनेर तालुक्यात. काय अनुभव काय आला तुम्हाला? अनुभव म्हणजे अजून काही नाही आपल्याला. मी पहिल्या वेळेस जे इथं पोहोचले कसे काय तुम्ही? जोडीदारांनी पत्ता दिला मला, तर बाबा अमक्या टोकानी जा, तिथं आश्रम आहे. आश्रम मध्ये तुम्ही पहिल्या वेळेस आले? तुमची कोणती वेळ? मी 7-8 वर्षापासून येतो. तुमचं नाव सांगा. लिंबाई यशवंत पाटील. काय अनुभव आला तुम्हाला? मला अनुभव आहे ना फार. माझी नस दाबली गेली होती. नस एकदम आता चालतोय मी. आणि आमच्या गावाची बाईला घेऊन आलो होतो आम्ही 3 वेळेस, 3 सोमवार. बाई गाणग सोडून चालत होती संडासला. बाई एकदम क्लिअर चालते आता एकदम. हे असे इथं आलेल्या पेशंटचे अनुभव आहेत. इथं आलेला पेशंट 100% दुरुस्त होऊन जाते असं म्हणण्यास काही हरकत नाही. हा आश्रम आहे. तुम्ही कधी आले? माझी 3री वेळ आहे. काय अनुभव आला? माझ्या मणक्यात गॅप पडला होता, तर माझं कंगड आणि पायदुखी पूर्ण आता हात बी चांगले झालेला आहे, पाय पण मोकळा झालेला आहे. तुमचं गाव सांगा तुम्ही. करंजखेड, कन्नड तालुका, संभाजीनगर. संभाजीनगरहून आले काय? तुम्हाला माहिती कशी मिळाली? इथं आमच्या गावातल्या माणसाने सांगितलं मला तिथं जाय, म्हणजे तू ऑपरेशन करू नको, ऑपरेशन करण्यात फायदा नाहीये. म्हणजे तुमचं पहिल्यांदा ऑपरेशन होत होतं? हा. त्याच्यापासून तुम्ही वंचित झाले? हा. ऑपरेशनचा खर्च किती होता? ऑपरेशन त्यांनी 1,00,000-1,15,00,000 रुपये सांगितले. आणि आता इथे किती रुपयात दुरुस्त झालं? इथं 10 रुपयात. गोळ्या औषधी फक्त 1,500 रुपयाचे समजा. असाच हा आश्रम आहे. इथं विनामूल्य जे शस्त्रक्रिया होतात त्या सुद्धा इथं शस्त्रक्रिया न होता फक्त गोळ्या यांच्यावर हे सर्व इथं व्यवस्था दिलेली आहे.
हे आपल्यासारख्या गरीब वृद्धांसाठी हा आश्रम म्हणजे एक अमृत तुल्य आहे. खरंच आपल्याला कुठलेही विधी असले तर नक्कीच आपण हिवरा मेहकर इथे जाऊन नक्कीच या आश्रमाला भेट देऊन तुम्ही तिथला अनुभव घ्या. मी सुद्धा इथं आलेलो आहो आणि मी जेव्हा लोकांना इथे पेशंटला विचारलं, आलेले पेशंट हे पूर्णपणे दुरुस्त झालेले होते, असा इथला अनुभव आहे. मी तर आलोच, पण आपण सुद्धा इथे येऊन शस्त्रक्रियेपासून वंचित राहून या गोळ्या आणि तिथली जे ट्रीटमेंट देतात त्या थेरपीवर आपण विश्वास ठेवा आणि पूर्णपणे दुरुस्त व्हा असं म्हणण्यास काही हरकत नाही. गन्ना खबरना युट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश सागरे. धन्यवाद.